हाय, आज आपण दाल खिचडा बनवूया। दाल खिचडा बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी घेतला आहे लसण। हा लसण सोलून मी कुटून घेणार। लसण कुटून झाल्यावर आपण घेणार हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या आपण अशा कट करून घेणार, तिरकस थोड्याशा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता। मी थोडेशा अशा तिरकस कट करते। आता आपण टमाटर कट करू। टमाटर कट झालं आपलं। टमाटर झालं की आपण ही जी धुवून घेतलेली कोथिंबीर आहे ती पण कट करू। यानंतर मी दाल खिचड्यासाठी 2 बटाटे घेतले आहे, ते पण असे आपण छोटे छोटे स्लाइस मध्ये कट करून घेऊ। मी कट करण्याच्या अगोदर सर्व व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे, तुम्ही पण असं धुवून घेऊ शकता। बटाटे असे कट करायचे, छोटे छोटे तुम्हाला जसे हवे आहे त्या शेप मध्ये तुम्ही कट करू शकता। मी इथे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत दाल खिचडा बनवण्यासाठी। तुम्हाला आवडत असतील अजून व्हेजिटेबल्स तर तुम्ही अजून ॲड करू शकता। मी फक्त इथे बटाटाच घेतला, कारण माझ्या मुलीला दाल खिचड्यामध्ये बटाटा असला ना तर खायला तिला फार आवडतं। हे ऑप्शनल आहे, तुमच्या मनात। हे झालं बटाटे कट माझे। आता सर्वात शेवटी आपला रडवणारा कांदा। फोडणीसाठी लसण तुम्ही आधीच शिलून कुटून घेतला आहे। हा झाला बारीक कांदा फोडणीसाठी। मी इथे 1 कांदा घेतला आहे। ओके, चला तर मग आपण आता फोडणीची तयारी करू। सर्वात अगोदर आपण फोडणीची तयारी केल्यानंतर आता पातेल्यात मी तेल टाकून घेतलं आहे। आता त्याच्यात सर्वात अगोदर मी हा कुटून घेतलेला लसण टाकल, लसणाची पेस्ट। त्यानंतर आपण हा बारीक कापून घेतलेला कांदा टाकू। आणि ह्या हिरवी मिरची आपण अगोदरच कापून घेतली होती। हे थोडंसं आपण आता तेलात परतून घेऊ। असं मस्त आपण याला तेलात परतून घेऊ। मग त्याच्यात आपण आपले इन्ग्रेडियंट्स ॲड करू। कांदा लालसर झाला, आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करू। कोथिंबीर आणि टमाटर। परत आपण एकदा हे मिश्रण हलवून घेऊ। याला एखादा मिनिट आपण तेलामध्ये असं छान असं मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकू, जास्त नाही, अर्धा चमच टाकू। थोडीशी हळद,
आणि हे जे ते बटाट्याचे काप कापले होते आपण 2 बटाटे ते पण टाकून घेऊ. आणि या मिक्सरला असं मिक्स करू. छान मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये आपण जे काही राईस आणि मुगाची डाळ धुवून घेतली होती मी अगोदर त्याच्यामध्ये ॲड करू. राईस आणि मुगाची डाळ मी अगोदरच एक मिश्रण राईस आणि मुगाची डाळ धुवून घेतलं होतं 2-3 पाण्याने स्वच्छ. तसं तुम्ही पण धुवून घ्या. आणि आता हे आपण आता हलवून घेऊ एकदा. हलवून घेतलं की आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करू. असं आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घेतल्याच्या नंतर सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे चवीपुरतं नमक टाकू आता आपण याच्यामध्ये. दाल खिचडा करायचं म्हटलं तर आपण थोडंसं जास्तच पाण्याचा उपयोग करतो. याच्यामध्ये आपण चवीपुरतं नमक असं टाकून घेऊ. असं नमक टाकल्याच्या नंतर एकदा आपण याला असं परत एकदा मस्तपैकी हलवून घेऊ आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू. आता आपण याला थोडा वेळ झाकण टाकून शिजायला ठेवू आणि मग थोड्या वेळात आपला दाल खिचडा तयार होईल. आता बघा आपल्या दाल खिचडीला छान अशी उकळी येऊ देऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवू आपण. छान अशी उकळी येऊ देऊ तिला एकदाची. नंतर त्याच्यावर आपण दाल खिचडीवर झाकण ठेवून देऊ पातेल्यावर. आता बघा छान अशी उकळी आली आहे आपल्या दाल खिचड्याला. मस्तपैकी आपण आता याला हलवून घेऊ एकदाच आणि परत मग त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि काही वेळ शिजू देऊ. आता जो गॅसचा फ्लेम खूप हाय आहे तो आपण थोडासा लो करू. लो फ्लेमवर आपण मस्त असा दाल खिचडा बनवून घेऊ. हा गॅसचा फ्लेम आपण लो केला आणि याच्यावर आता मस्तपैकी असं झाकण ठेवू आणि वाट पाहू.